एका कंपनीकरता मी काम करत होतो. ही मंडळी पॅकेजिंगमध्ये काम करतात आणि यांचा एक कस्टमर होता आफ्रिकेमधला. या कस्टमरला यांचं ओव्हरऑल प्रोडक्शनच्या 12% प्रोडक्शन जायचं. ओके. आणि ह्या कंपनीचे बद्दल हे खूप खुश होते कारण दे वर व्हेरी गुड पे मास्टर्स. इथून मी लोडिंग करून पाठवलं, की लगेच त्यांचे पैसे यायचे आणि यांच्याकडे रेग्युलर बिझनेस चालू होता. आम्ही त्यांच्याकडे पूर्ण सिस्टम इम्प्लिमेंटेशन केलं, सगळं वर्किंग केलं, कॉस्ट वर्कआउट केलं आणि प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेट केली. तर ज्यावेळेला आम्ही प्रॉफिटेबिलिटी कॅल्क्युलेट केली, तेव्हा असं लक्षात आलं, की हा जो सगळा एक्सपोर्टचा कस्टमर होता, याला हे लोकं साधारणतः 3% लॉसमध्ये विकत होते. कारण झालं काय, की जेव्हा एकदा बिझनेस डाउन होता, त्यावेळेला त्यांनी या कस्टमरकडून ऑर्डर घेतली. ती खूप कॉम्पिटिटिव्ह रेटला घेतली आणि नंतर यांनी ते रेट दिल्यामुळे त्यालाही ते खूप परवडत होतं. त्यामुळे त्यांनी यांना खूप ऑर्डर द्यायला सुरुवात केली. हे पण आनंदाने टाकत राहिले. व्हेअरएज ते जी गोष्ट ते त्यांना 97 पैशाला विकत होते, तीच गोष्ट भारतात ते ₹1.20 विकत होते. म्हणजे साधारणतः 20% चा डिफरन्स होता भारतातल्या कॉस्टचा, पण एक्सपोर्टला ते